भरत आहे का भारतामध्ये भक्ती आहे? अहो भरत जाईल तिथंच सर्व आहे. म्हणून भरत भक्तीचा निज ठेवा म्हणतात. आता आपण एखादी वस्तू ठेवतो बर का, सोनं एखाद्या पेटीत ठेवतो का, कारण ते मौल्यवान आहे म्हणून. महाराज मग हे सगळ्या तिजोऱ्या सगळ्या एकत्र करून कुठं ठेवतात? ते ठिकाण बर का, म्हणजे ठेव आहे. म्हणजे भक्ती आपल्या सगळ्यांना सुख देत 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 फिरते. मग तिला जर विश्रांती पाहिजे असली तर तिनं कुठं जाऊन बसायचं? भारताच्या हृदयामध्ये. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणा पोटी साखरी. कारण भरत हा भक्तीचा निज ठेवा आहे. भरत भक्तीचा विसावा आहे. आणि भरत ओलावा फार महत्वाचा शब्द मला आठवतो. ओलावा फार महत्वाचा आहे. रखरखपणा नको. नाहीतर काय काय म्हणतात की म्हण आहे ना, प्रेम भरपूर दाखविणं पण काय उपाशी बस ग बाया, अशी काहीतरी आहे ना म्हण. तसं महाराज ओलावा हे प्रेम आहे. आता ओलावा असल्याशिवाय भूमी अंकुरित होते का गुरुजी? नाही. अंकुरित होण्यासाठी ओलावा पाहिजे, क्षेत्र चांगलं पाहिजे. बहिणाबाईची कविता आहे ना, बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे बिजावे कसे रुजावे बियाणे, माळ राणी खडकात कसं रुजावं? रुजता येत नाही. ओलावा पाहिजे. ओलावा अंतकरणामध्ये परमात्माच्या प्रेमाचा प्रीतीचा ओलावा जर असेल ना, मग हे परमार्थाचं बीज आहे ना, हिवलेसे रोप लावलेसे द्वारे, त्याचा वेलू गेला मग मोगरा फुलतो आणि मग त्याचा सुगंध दरवळतो. हा भक्तीचा सुगंध आहे. तो भारताच्या ठिकाणी दरवळू लागला. भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रगट राम राव, सर्वत्र पावो सर्वासी. यासाठी सद्भाव महत्वाचा आहे. तो भारताच्या ठिकाणी आहे. आणि भावाशिवाय देव नाही. अनुभव नाही. देव म्हणजे काय हो? अनुभव फार महत्वाचा आहे. अनुभव येणं जाणणं महत्वाचं आहे. नुसतं मानणं महत्वाचं नाही. देव नुसतं मानायचं काय उपयोगाचं आहे? नाही म्हणजे आमचे मायबाप आहेत नुसते मानायचे. मग सगळ्यालाच मायबाप आहेत ना. बिगर मायबापाचा कोणी जन्मला का? नाही. मानून उपयोग, जाणून उपयोग आहे. जाणलं पाहिजे. हे अनुभव आहे. आणि हे भारताचा नित्य अखंड अनुभव आहे. म्हणून परमात्मा चिरंतन जागृत जाणीवेचं भान ज्याच्या जवळ आहे तोच अनुभव घे. गुरुविना अनुभव कैसा कळे. म्हणून परमात्मा कळणं महत्वाचं आहे. परमात्मा मिळणं महत्वाचं नाही बरं का. कळणं हे भारताला कळाला आणि ते हनुमंताने पाहिला. भरते अपिंगली भक्ती, भरते वाढविली विरक्ती, भरते पाहिली निज शांती, भूते भोगीते स्वानंद. म्हणून भरतानं भक्ती आपण गेली. भक्तीचा विस्तार करायचा आहे ना, भक्ती आपण गेली पाहिजे. भक्तीचं मूळ जे स्वरूप आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. मग कितीही भक्तीमध्ये प्रसार होऊ द्या, ती ओलावली पाहिजे. आणि आपण गेली याचा अर्थ काय? संरक्षण. तिचं संरक्षण झालं पाहिजे. आता भक्त कुठेही जाऊ द्या बर का, ते भक्तीला मात्र धक्का लागू देत नाही. कुठं धक्का लागू देत नाही. मग नाम घेता चाली यज्ञ पाऊला पाऊल. चालताना देखील भक्ती आहे, खाताना भक्ती, देताना भक्ती, गाताना. अहो पिक्चरचं गाणं म्हणताना भक्ताच्या हृदयामध्ये कृष्ण परमात्म्याचा बरं का प्रेमाचा नाद गुणगुणतो. हे खरं भक्ती आहे. हे आपण गेली रक्षण करणं आहे. म्हणून नृत्य जेव्हा भक्त करतात ना बरं का, त्यावेळेस महाराज
सगळ्यासारखे नाचलेली दिसतात. पण भक्तीचं रक्षण करून जशी मीरा नसते, जशी जनाबाई डोईचा पदर आला खांद्यावरी. आणि मीराबाई काय महाराज काय भक्ती आहे, त्याला म्हणायचं भक्ती. आईशी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हारी गुण गाणी लगी. आणि म्हणून जे भक्तीचं जे स्वरूप आहे, भक्तीचा जो ठेवा आहे, जशी की गर्भवती स्त्री सर्व काही काम करते, परंतु आपल्या बाळाकडे तिचं बरं ध्यान द्यायची गरज नाही. स्वभाव तिचा बांधलेला असतो. तिचं रक्षण करते महाराज. हे रक्षण केलं पाहिजे. नाहीतर लोक भक्ती विकून भक्तीचं भक्षण करून आपलं स्वतःच भरीत आहे. याला अर्थ नाही महाराज बर का. म्हणून भक्तीचं रक्षण फार महत्वाचं. आता भक्तीचा ऱ्हास होतोय बर का, आणि विस्तार व्हायला दिसतोय, पण त्याला अर्थ नाही. म्हणून भक्त भरत जिथं राहतो ना, तिथंच वैशिष्ट्य काय आहे, जिथं भक्ती जाज्वल्य स्वरूपात शाश्वत स्वरूपात नांदते, तो म्हणजे भरत आहे. त्याचं वैभव महाराज सांगतात. मला याद्रीच्या ठाई चंदनाची पैझाडी पाही, तेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदना. म्हणून संतांची संगत घडावी, संग सज्जनाचा, उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी. एवढं कसलं भजन असन महाराज, नुसतं ऐकूनच आपल्याला आश्चर्य वाटते. कारण आपण कधी बघितलीच नाही, आपल्यामध्ये कधी तिनं संचारच केला नाही. भारतामध्ये अशी भक्ती आहे की आजूबाजूचे सगळे भक्तिमय होऊन गेले, भक्तिमय होऊन गेले. जसं चंदनाचं झाड आहे ना, त्याच्या जवळचे सगळे झाड चंदन होतात. चंदनाच्या संगे अबर चंदन कधी म्हणतो ए बदला तुम्ही, अहो सांगायची गरज नाही. फार सांगायची गरज नाही हो. म्हणून एवढे लोक नावं ठेवतात, टीका ठेवतात ना, त्यांना फक्त कारण भक्ती करावी. आणि सगळे 18 पुराण वेद भक्तीवर जोर देतात. वेद ज्ञानावर जोर देतो, भक्तीवर देतो. पुराण 75% भक्तीवर जोर देतात महाराज. भक्ती सर्वांच्या कशाचं प्रगतीचं, सगळ्यांच्या ऊर्ध्वगमनतेचं मूळ साधन आहे. भक्ती रुजली पाहिजे. भक्ती झाली ना, मग कुणाला म्हणायचं नाही बाबा भावाभावाची धुरी सार. अहो ते सार म्हणलं तरी सारीत नाही, सारीतच नाही. वाईट वाघ म्हणलं तर वागत नाही. मग सांगायची गरज काय, सांगायची गरज नाही. म्हणून चंदन जसा बोरी बाबळी बोराट्या देखील चंदन करून टाकतो, चंदन हे चंदनाचा महिमा आहे. तैसे तुम्ही जगी संत जग. हे भरत त्या ठिकाणी नांदू लागला. नाही आपण तेथे गेला, नाही उपडून आणि लांगवात वरुणी गेला, तेने गिरी केला चंदना. म्हणून चंदनाचा एक महिमा विशेष आहे. चंदन कधी जाऊन हाकारून नाही सांगत. जसं सूर्य कधी हाकारून म्हणत नाही मी आता माझं प्रकटन झालेलं आहे, उठा माणसांनो. किती वेळ झोपतात. सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा गरम होत. अहो ते उजळलं ना आपोआप उठतात. चंदन झाला ना एकदा, ते जवळचे ना म्हणायची गरज नाही. तुम्ही सज्जन व्हा, माझ्यासारखे व्हा. बघा आम्ही संत कसले आहोत. संत कधी म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. आम्ही संत आहेत, आमच्यासारखे वागा. नाही महाराज. आणि त्याला संत तरी काय म्हणावं. अहो संत कुणाला म्हणावं, जवळून जरी गेला त्याचा अंगाचा स्पर्श जाऊ द्या बाजूला, अंग वारा जरी गेला. काही माणसं म्हणतात ना त्याचा वारा अंगाला लागू नये, त्याची सावली पडू नये. जसा अहंकाराचा वारा, बाकीच्या लोकांचा काय अहंकाराचा वारा, आणि हे काय शांतीचा वारा आला. शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाले या जीवा, सुखच होणार महाराज. मग का बरं चंदनाची उपमा देतात, का देतात? कारण चंदन पूर्णपणे
कोणालाही न करता त्यांच्या फक्त उपस्थितीनं एवढा सर्व बदल होतो. ते संत असतात, तो भरत आहे. माझ्याची हृदय भगवंत तो भगवंत मूर्तिमंत तेने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगते. मग प्रश्न असा उत्पन्न होतो श्रोत्यांना, का असं संत बनित नाहीत, का असे शांत राहतात? कारण ते ब्रह्मनिष्ठ असतात. बरं का, माझ्याच हृदय भगवंत. आता आपल्यालाही पाठ झाले बरं का, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, ईश्वरा सर्व भूतांना. गीता पाठ झाली आपल्याला आता.